नमस्कार सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, पाठक, साधक हो. पूर्ण काम अर्थात नारायण गाथा 97व्या अभंगात आपण आलो आहोत. आता 98 पासून पुढे सुरू करूया. निवांत निश्चल आनंदमय ऊर्जा रूप हेची सदा वर्तमान परब्रह्म स्वरूप परी एकाकी नरमे बहुल व्हावे यदृच्छे वाटे त्या जे धवा प्रकटे अपर ब्रह्म रूपे ते तेधवा. वास्तवात हे विराट ब्रह्म अत्यंत निवांत निश्चल आनंदमय आणि ऊर्जारूप आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात, जे अनादि अनंत अमेय आहे. मात्र अथांग चैतन्य सागर परब्रह्मातून किंवा त्याच्या उरातून म्हणजे छाती हृदयातून सहज गतीने चैतन्य स्पंद बाहेर फेकले जाऊन सगुण साकार जग अपरब्रह्म म्हणून म्हटले प्रकट झाले. यालाच एकोहम बहुश्याम असा मूळ संकल्प असे म्हणतात. परब्रह्म रूप निवांत तर अपरब्रह्म क्रियाशक्ती चाळवलेले असते. क्रियाशक्ती परब्रह्मातून तेव्हाच प्रकटली जेव्हा उरातून ऊर्जा बाहेर फेकली गेली आणि बहुरूपे नटली. परब्रह्म अपरब्रह्म रूपे म्हणजे विश्वरूपे चेतवले. म्हणजे मूळ सहज संकल्पाचे जगत रूप ते हेच, म्हणजे मूळ ब्रह्माचं सहज संकल्पातून सहज स्पंदनातून बाहेर पडलेलं जगत रूप सगुण साकार, त्यालाच आपण विश्व असे म्हणतो. 99. कठोपनिषदी यमधर्म नचिकेत्या निवेदिती सर्व वेद परमश्रेष्ठ ईशा पदा सांगती ज्याचे प्राप्ती लागी तप ब्रह्मचर्य अनुसरती. ओम हेची ते श्रेष्ठ पद ज्या प्रणव ऐसेही बोलती. परब्रह्म अपरब्रह्म दोन रूपानी एका ओंकारासी उपासती. कठोपनिषदात यमाने नचिकेताला निवेदन करताना सर्व वेदाने गौरवलेल्या आणि ज्याचे प्राप्तीसाठी तप ब्रह्मचर्य यांचे ऋषीमुनी अनुपालन करतात अशा श्रेष्ठ ओम किंवा प्रणवाबद्दल सांगितले असून परब्रह्म आणि अपरब्रह्म या दोन्ही रूपाने एकाच ओंकाराची म्हणजे प्रणवाची उपासना केली जाते. पुढे ओंकार हेची परब्रह्माचे नाव त्याचे ठाई जरी निर्दोष भाव तरी हा प्रणव रूप उंबरठा सहज ये ओलांडता. पलीकडे असे शुद्ध निर्दोष परब्रह्म जे देतसे बहु संतोष. अलीकडे अपरब्रह्म रूपे जगत रूप जे असे सगुण साकार जीव रूप. पलीकडे तेजाळे परब्रह्म विना गुणाकारे अलीकडे असे अपरब्रह्म सगुण साकारे. मध्यंतरी ओंकार रूप दारवंठा अलीकडून इंद्रिय ग्राह्य ओंकार. पलीकडून प्रथम पदरूप ओंकार ध्वनी रूप हाची त्याचा आकार. जो देतसे शब्द ज्ञान जे राही अक्षर. परब्रह्म अपरब्रह्म उभयान्वयक राही प्रणव दैसा. संत साधू संधानी देव मानव संपर्क हो शक्य अनुसंधानी. हा 100वा अभंग आहे. ओंकार हे परब्रह्माचे नाव असून त्याचे ठाई निर्दोष भावभक्ती असेल तर हा ओंकार किंवा प्रणवरूप उंबरठा सहज ओलांडून परब्रह्मरूपी राहणे शक्य असते. या प्रणवरूप उंबऱ्याच्या पलीकडे निवांत निश्चल आनंद चैतन्यमय निर्दोष परब्रह्म जे अत्यंत संतोष व आल्हाददायी असते त्याची वस्ती असते. तर अलीकडे अपरब्रह्म रूप सगुण साकार जीवांचे जगत रूप असते. पलीकडे निर्गुण निराकार परब्रह्म तेजाळच असते. अलीकडे सगुण साकार अपरब्रह्म असते. परब्रह्म आणि अपरब्रह्म यांचा दारवंठा किंवा उंबरठा आहे प्रणव किंवा ओंकार. अलीकडून सगुण साकाराच्या बाहेरून प्रणव इंद्रियाने ग्रहण करण्या योग्य ज्ञानरूप आहे. तर पलीकडून निर्गुण निराकारातून सगुण साकारात येताना ते पहिले पाऊल ध्वनिरूप आहे. उम म्हणजे अनुक्रमे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती आणि अर्धचंद्राकार बिंदुयुक्त चिन्हाने दाखवली जाणारी तुर्या म्हणून उम हे ह्या 3 मात्रा अनुक्रमे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि अर्धचंद्राकार चिन्हाने ओम वरती जी खूण दाखवली जाते ती तुर्या अशा 4 पावलाने जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या अशा 4 पावलाने हा ओंकार युक्त आहे. तद्यते इति पादः म्हणजे
अपेक्षित वस्तूकडे पोचवितो त्याला पाद असे म्हणतात. पाद म्हणजे काय? पद्यते इति पाद, म्हणजे अपेक्षित वस्तूकडे पोचवतो त्याला पाद असे म्हणतात. अशा अर्थी निर्गुण निराकार सगुण साकारात ओंकार रूपेच प्रकटले आणि त्याच्याच माथ्यावर पाय देऊन सगुण साकारातून निर्गुण निराकारात प्रवेशता येते. म्हणूनच निर्गुण निराकार परब्रह्म आणि सगुण साकार अपरब्रह्म यांचा दारवंटा ओम असून त्याला टाळणे कधी शक्यच नाही. अशा अर्थी प्रणव ओंकार पदाची प्रतिष्ठा अनन्य साधारण आहे. उंबरा नसतो घर किंवा अंगण, मात्र तो असतो दोहोंचा सांधा. म्हणून ओम नाही शुद्ध परब्रह्म आणि नाही अपरब्रह्म म्हणजे सगुण साकार विश्व. मात्र एकाच वेळी तो दोघातील समन्वयक म्हणून अत्यंत पवित्र दोहोपासून समांतर अलिप्त दारवंटा किंवा उंबरटा आहे. ओम हा दारवंटा ज्ञानरूप ज्ञप्ती रूप म्हणजे ज्ञान प्रकाश रूप असल्याने त्याची सिद्धी आज बाहेर व सभोवती असं म्हणतात ती उजेडच उजेड लखलखीत ज्ञानरूपी गवाक्ष उडी करते. म्हणून हा जो ओम आहे हा उंबरटा आहे. तो नाही घर किंवा नाही घराचं अंगण, तो अंगण आणि घर यांचा मधला सांधा आहे. आणि हा ओम ज्ञानरूप किंवा ज्ञान प्रकाश रूप असल्याने ओमची सिद्धी ज्याला प्राप्त झाली असा जो कोण असतो त्याच्या आत बाहेर व सभोवती असं म्हणतात ती उजेडच उजेड लखलखीत ज्ञानरूपी गवाक्षे म्हणजे खिडक्या उघडल्या जातात. या उमऱ्यावरून जो पलीकडे गेला त्याला फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम अर्थात प्रथम व अंतिम मोक्ष साधलाच म्हणावे. तो वर्ण ध्वनिरूपी अक्षर आहे आणि ज्ञानरूपाने अक्षर म्हणजे शाश्वत ब्रह्म आहे. एकाच वेळी तो नेमका कोणीही नसला तरी दोहोंचा सांधा म्हणून परिचय म्हणून अक्षर परब्रह्म आणि अपरब्रह्म आहे. दोन्हीचा सांधा म्हणून परिचय म्हणून अक्षर परब्रह्म म्हणजे कधीही नाश न होणारे परब्रह्म आहे. आणि त्याचबरोबर अपरब्रह्म म्हणजे सगुण साकार विश्व सुद्धा आहे. म्हणून हा जो ओम आहे तो निर्गुण निराकाराच्या बाजूने अक्षर परब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म आहे आणि सगुण साकाराच्या बाजूने अपरब्रह्म म्हणजे सगुण साकार विश्व सुद्धा आहे. ओंकार तसा मध्य आहे, जसा देव आणि मानव यांच्या मध्यभागी पवित्र संत साधू असतात. ते देहरूपे अपरब्रह्म आणि ज्ञानरूपे परब्रह्म असूनही साधू संत देहाच्या बाजूने अपरब्रह्म म्हणजे तुमच्या आमच्यासारखे विश्वात असलेले असतात आणि ज्ञानाच्या बाजूने मात्र ते परब्रह्म म्हणजे शुद्ध निर्गुण निराकार असतात. म्हणून साधू संत हे मानव आणि देव यांच्यामधील ओम रूपे नांदणारे आहेत. ते देहाच्या बाजूने म्हणजे आपल्या बाजूने ते विश्व किंवा अपरब्रह्म आहेत, परंतु ज्ञानाच्या बाजूने ते निर्गुण निराकार म्हणजे परब्रह्म स्वरूप आहेत. असे असूनही वास्तवात अनुसंधाने दोन्हीकडे योग्य संबंधित असतात. म्हणजे जरी ते परब्रह्म आणि अपरब्रह्म त्याच्या मध्यावर साधू संत असले तरी त्यांचं दोघांकडे संधान अचूक असतं. म्हणजे निर्गुण निराकारातून सगुण साकारात ज्ञान आणताना ते परब्रह्म रूप आहेत आणि सगुण साकारातून निर्गुण निराकाराकडे सगुण साकाराची भावभक्ती पोचवताना ते तुमच्या आमच्या सारखे भक्ताची भक्ती देवाकडे पोचवणारे परब्रह्माकडे पोचवणारे असे दोहोंच्या मध्यभागी असलेले म्हणजे देव आणि मानव यांच्या मध्यभागी असलेले साधू संत हे खऱ्या खुऱ्या अर्थाने ओम आहेत. तर तसेच त्यांच्या मदतीने म्हणून ते देहरूपे परब्रह्म आणि ज्ञानरूपे परब्रह्म असूनही वास्तवात अनुसंधानी म्हणजे दोघांना जोडणारे दोहीकडे योग्य संबंधित असतात. तसेच त्यांच्या मदतीने सहाय्याने मानवांचा देवाशी संपर्क शक्य होतो. या ओंकारातल्या अ उ म अशा वास्तवात पहिल्या दोन पूर्ण मात्रा व म ही अर्ध मात्रा मिळून अडीच मात्रा होते. म्हणजे ओंकारात अ उ आणि म असे जे वर्ण आहेत त्यातील अ हा पूर्ण उ पूर्ण आणि म आहे तो मित म्हणजे मर्यादित आहे. म्हणून अ उ आणि म म म अशी म ही अर्ध मात्रा मिळून अ उ म मिळून अडीच मात्रा होतात. तरीही तीन ध्वनींच्या तीन मात्रा आणि अनुच्चारित अर्ध मात्रा म्हणजे घुमणारा नाद मिळून ओंकार 3.5 मात्रांचा मानतात.
घंटा वाजवताना ती वाजत असते तोपर्यंत स्पष्ट नाद होतो, पण ती प्रत्यक्ष वाजण्याचे थांबल्यावर सुद्धा तिचा नाद काही काळ गुंजत राहतो. तसेच अडीच मात्रांचा अ उ म म्हणताना प्रथम अ चा स्पष्ट उच्चार, त्यानंतर उ चा तुलनेने कमी स्पष्ट उच्चार आणि म चा मित म्हणजे ओठ मिटून केलेला उच्चार, अशा तऱ्हेने ह्या अडीच मात्रांचा उच्चार पूर्ण झाल्यानंतर जो नाद निनादच राहतो तोच तो अर्धचंद्राकार उरलेल्या एक मात्रेचा उच्चार असतो. म्हणून अडीच अधिक एक म्हणजे असा 3.5 मात्रांचा ओंकार आहे. तसेच 3 मात्रांचा ओंकार जपत असताना किंवा उच्चारताना प्रत्यक्ष उच्चारणाच्या 3 मात्रा आणि एका उच्चारणानंतर पुन्हा उच्चार करीपर्यंत मध्यंतरी अनुच्चारित घुमणारा अर्ध मात्रेचा म्हणजे भागाचा अर्धा भाग अशा 3.5 मात्रा म्हणजे अ उ म या वास्तवात अडीच मात्रा आहेत. पण अ पूर्ण, उ पूर्ण आणि म अर्धी असली तरी त्या अडीच मिळून प्रत्यक्षात 3 मात्रा समजल्या जातात आणि वरती जो चंद्र आहे त्याची अर्धा मात्रा मिळून 3.5 मात्राचा ओंकार असतो. आता पुढे 101 प्रणव धनुष्या आत्मशर जोडून ब्रह्म लक्षा वेधावे अचूक साधुनी नेम त्याचा ब्रह्मी ब्रह्मची व्हावे. प्रणव म्हणजे ओंकार हेच जणू धनुष्य आहे आणि आत्मा बाण आहे असे समजून किंवा जाणून परब्रह्माचे लक्ष निश्चित करून अत्यंत अचूकतेने प्रमादरहिततेने पूर्ण एकाग्र चित्ताने ब्रह्माचा वेध घ्यावा व ब्रह्मलक्ष वेधून ब्रह्मात जाऊन ऋतून तेथेच तन्मय व्हावे. इथे कल्पना अशी आहे की हा जो प्रणव आहे तो जो ओंकार आहे म्हणजे हा जो अ आहे तो धनुष्यासारखा दिसतो. तर प्रणव म्हणजे ओंकार हेच जणू धनुष्य आहे आणि त्या ओंकार रूपी धनुष्याला आत्मारूपी बाण लावला आहे आणि आत्मारूपी बाण लावून ओंकार रूपी धनुष्य कर्ण म्हणजे कर्णापर्यंत त्याची प्रत्यंचा ओढली. म्हणजेच सारांश असा की ओंकार रूपी धनुष्याला आत्मरूपी बाण लावून अत्यंत तीव्र गतीने आणि अत्यंत तीक्ष्ण बुद्धीने तो जर बाण आपण सोडला तर तो अचूकतेने ब्रह्माचा वेध घेतो आणि ब्रह्माचा वेध घेता घेता ओंकार रूपी प्रणवाला लावलेला हा आत्मारूपी बाण परब्रह्मरूपी ब्रह्मामध्ये जातो आणि आत्मा परमात्मा एक होऊन अत्यंत अचूकतेने प्रमादरहिततेने म्हणजे कोणताही दोष न राहता पूर्ण एकाग्र चित्ताने ब्रह्माचा वेध घेतला असता ब्रह्मलक्ष भेदून ब्रह्मात जाऊन ऋतून तेथेच तन्मय व्हायला होते. म्हणजे आत्मारूपी शर परमात्मा रूपी ब्रह्मामध्ये जाऊन आत्मा परमात्मा एक होऊन केवळ आणि केवळ तिथे ब्रह्मात ब्रह्मच होऊन विराट भूमा रूपे चित रूपे म्हणजे ज्ञान प्रकाश रूपे हा जो प्रणवरूपी ओंकाराला आत्मारूपी शर लावून त्याची प्रत्यंचा जो कर्णापर्यंत ओढतो आणि अत्यंत तीव्र गतीने लक्षाचा म्हणजे परब्रह्माचा वेध घेऊन जेव्हा आत्मारूपी बाण परब्रह्मात जातो तिथे तो ऋतून बसतो तेव्हा आत्मा आणि परमात्मा एकच होतात. म्हणजे जीवात्म्याचा आत्मारूपी शर परमात्म्यामध्ये जाऊन जीव आणि शिव एक होऊन तिथे केवळ आणि केवळ परब्रह्म स्वरूप शुद्ध चैतन्य उरते असा या कल्पनेतील महत्वाचा भाग आहे. म्हणून ब्रह्मात ब्रह्मच होऊन विराट भूम रूपे चित रूपे ज्ञान प्रकाश रूपे आता हा जो जीवात्मा ब्रह्मामध्ये जाऊन ब्रह्मात्माचा पूर्ण ब्रह्म झाला असा हा जीव आता खऱ्या अर्थाने शिव होतो आणि केवळ चैतन्य रूपे विराट भूमा किंवा ब्रह्म म्हणून उरतो. 102 पृथ्वी स्वर्ग अंतरिक्ष मन प्राण जाणीवी व्यष्टी समष्टी सर्व जीवी जाण रूप एकची दिवी ऐसा जो चैतन्य देव सर्व व्यापक बृहत रूप हेची परब्रह्म नामधारक अपर ब्रह्म ओंकार रूप पृथ्वी स्वर्ग आणि दोहोमधील अंतरिक्ष मन प्राण जाणीव व्यक्ती आणि व्यक्ती समुदाय सर्व जीव आणि त्यांचे प्राण किंवा त्यांची ऊर्जा रूप शक्ती यामध्ये एकच चैतन्य देव नांदत असून पृथ्वी स्वर्ग आणि दोहोमधील अंतरिक्ष त्याचप्रमाणे मन प्राण जाणीव व्यक्ती आणि व्यक्ती समुदाय सर्व जीव आणि त्यांचे प्राण किंवा त्यांची ऊर्जा रूप शक्ती
त्यामध्ये एकच चैतन्य देव नांदत असून तोच हा एकमेव दीप आहे. म्हणून म्हटले आहे, पृथ्वी स्वर्ग अंतरिक्ष प्राण मन जाणीवी व्यष्टी समष्टी सर्व जीवी प्राण रूप एकची दिवी. दिवी म्हणजे दीप. ऐसा जो चैतन्य देव सर्व व्यापक बृहद रूप. असा हा जो सर्व व्यापक असा विराट चैतन्य देव आहे, तेची परब्रह्म नामधारक अपरब्रह्म ओंकार रूप. तेच नामधारकाच्या दृष्टीने परब्रह्म असते आणि त्याच्या बाजूने जीवाच्या बाजूने तेच अपरब्रह्म असते. अशा अर्थी पृथ्वी स्वर्ग आणि मधील अंतरिक्ष मन प्राण जाणीव व्यक्ती आणि व्यक्ती समुदाय सर्व जीव आणि त्यांचे प्राण किंवा त्यांची ऊर्जारूप शक्ती यामध्ये एकच चैतन्य देव नांदत असून तोच हा एकमेव दीप आहे, जो सर्वांना प्रकाशमान करतो, असणे पण बहाल करतो. प्रोव्हाइड्स बिंग म्हणजे हे चैतन्य ओम रूपे जीवांमध्ये व्यक्त होते आणि बीचा बिंग म्हणजे जीवाला जीवत्व प्राप्त होते. तो सर्व व्यापक असून सर्वत्र पसरलेला थोर कीर्तिमान आहे. तेच परब्रह्म परमतत्व ओंकार नावाने नावारूपास आलेले अपरब्रह्म म्हणजे आपले नेहमीचे विश्व त्रिगुणातील किंवा सगुण साकारातील विश्व असून ते जीव हृदयी जीवाच्या हृदयात आत्मा म्हणून नांदते. ओंकार रूप अपरब्रह्माच्या व्याहृतीतून त्याच्या उच्चारातून म्हणजे ध्वनीतून नाम उच्चारातून सूचित आकार जन्माला आले. आता हा जो ओंकार रूप आहे त्याचा उच्चार म्हणजे व्याहृती, त्याच्या उच्चारातूनच हे ओंकाराचे रूप जन्माला आले आहे. आता भूभुवस्वहा या व्याहृतीतून म्हणजे पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग याच्यामधून ओंकार रूप साकारले आहे. जसं बायबल मध्ये म्हटलेलं आहे, लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. उजेड असू दे, प्रकाश असू दे असं म्हटलं आणि तिथे प्रकाश पसरला. तसंच हे जे थोर ऋषी मुनी साधू संत आहेत ज्यांनी ओंकार जपसिद्ध केलेला आहे, त्यांनी त्याच पद्धतीने भूभुवस्वहा म्हटले आणि भूभुवस्वहा अशी ही म्हणजे पृथ्वी स्वर्ग आणि अंतरिक्ष असं हे एकूण आपलं विश्व निर्माण झालं. आणि भूभुवस्वहा मध्ये हेच अ उ म आणि अर्थात अर्धचंद्र स्वरूपात उरलेली अर्धी मात्रा हेच ते 3.5 मात्रा असलेले ओंकार रूप, ज्यामध्ये स्वर्ग पृथ्वी आणि अंतरिक्ष या 3 जगाचा समावेश झालेला आहे. आणि अशाच अर्थी म्हटलेलं आहे, ओंकार रूप अपरब्रह्माच्या व्याहृतीतून म्हणजे ओंकार रूप अपरब्रह्म. ओंकार हे जे आहे ते आपल्या जगाचं खरं पहिलं नामरूप आहे आणि त्याच्या व्याहृतीतून म्हणजे त्याच्या उच्चारातून म्हणजे अ उ म्हणतानाच त्याच्या उच्चारातून व्याहृती म्हणजे उच्चार भूभुवस्वहा अशी 3 म्हणजे पृथ्वी स्वर्ग आणि अंतरिक्ष अशा 3 लोकांची या ओंकाराच्या उच्चारातून व्याहृतीतून निर्मिती झाली आहे. याच पद्धतीने बायबल मध्ये जे म्हटलेलं आहे, लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट, तर लेट देअर बी लाईट हे जे आहे ते बायबलच्या दृष्टीने किंवा त्या ग्रंथाच्या दृष्टीने ती व्याहृती आहे. म्हणजे येशूने लेट देअर बी लाईट, खराखुरा ज्ञानी माणूस परब्रह्मपदी पोचलेला माणूस जे बोलतो त्यानुसार होतो. तेव्हा जेव्हा जीसस म्हणाला लेट देअर बी लाईट, तेव्हा अर्थातच सगळीकडे प्रकाश पसरला. तसंच जेव्हा आपले ऋषी मुनी येती संन्यासी जे आत्मज्ञानी आहेत त्यांनी जेव्हा अ उ म असा उच्चार केला, तेव्हा त्या अ उ म म्हणजे ओंकाराच्या उच्चारातूनच पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग हे त्रिलोक जन्माला आले असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ हाच की परमेश्वराच्या किंवा सर्वश्रेष्ठ चैतन्य देवाच्या उच्चारातून ध्वनीतून ध्वनी सूचक आकार निर्माण झाले. म्हणून प्रथम ध्वनी आणि नंतर आकार असं हे सगुण साकार जग ओंकाराच्या उच्चारातून निर्माण झालं असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे ओंकार परब्रह्म प्रतीकर आहे, निर्गुण सगुण संधी आहे, विश्वारंभ मुळीचा बीजांकुर तोची बृहद रूपे हो विश्वरूप, मांडुक्य अनन्य प्रणव उपासनी
ती दिव्य अनामिक शक्ती निवांती ऋषी मुनी ओम उल्लेखे हाकारिती तिजये सगुण साकारता भक्त साधविताये प्रतिसादता ओम रूपे प्रकटे विश्वाकारता परब्रह्म तैसे अपरब्रह्म पलीकडे होये अलीकडे ओंकाराच्या तीरावर साधक मांडून आसन एकाग्र चित्ते बसे जणू परब्रह्म त्याचे देणे करी असे अंती विजया ते पावे अलीकडे पलीकडे स्वरूपता पावे होई निशंक निश्चल निर्भय स्वस्थानी राहे त्या सहज प्राप्त अभय सर्व कर्मारंभी तैसे अंती ओम तत्सद भावे उच्चारिता जीवनी असूनही येई ब्रह्मैक्य साचारिता. तर ओंकार परब्रह्माचे अपरब्रह्म ओंकार परब्रह्माचे अपरब्रह्म रूपे निर्गुणाचे सगुण रूपे उमटलेले ध्वनिरूप प्रतीक असून ओंकारे परब्रह्माचे निर्गुण निराकाराचे सगुण रूपे उमटलेले ध्वनिरूप प्रतीक असून ते निर्गुण सगुणाचे मध्यावर संधी रूप म्हणजे सांध्यावर आहे. असा हा ओम विश्व प्रकट होताना निर्गुण निराकार सगुण साकारात येताना विश्वमुळीचा बीजांकुर म्हणून प्रकटला आणि त्याच्या ध्वनीतून हे विश्व आकाराने व्याप्त म्हणजे विश्व विविध आकाराच्या जाती प्रजाती जीवजंतू पासून मानवापर्यंत आकार व्याप्त झाले. निसर्ग सुद्धा त्याच्यातील सर्व नद नदी नाले सागर पठारे डोंगर वृक्षवल्ली यासहित तसाच बृहत म्हणजे व्यापक झाला. मांडुक्य उपनिषद याच ओंकार वा प्रणवाची अनन्यत्वाने उपासना सांगते आणि ते स्वतःही त्या प्रणवातून प्रकट होऊन म्हणजे मांडुक्य उपनिषद हे सुद्धा त्या ओंकारातून प्रकट होऊन त्या प्रणवातच विलीन म्हणजे प्रणवरूप होते. ऋषीमुनींना विश्वनिर्मिती करणाऱ्या दिव्य शक्तीची तिच्या दर्शनाची ओढ उत्सुकता लागून राहिली होती. त्या निवांत दिव्य शक्तीला ओळखण्याचे काही साधनच नव्हते. मात्र त्या दिव्य शक्तीसाठी ऋषी मुनी प्रेम व्याकुल होते. त्यांनी अत्यंत आवेगाने त्या दिव्य शक्तीला ओम 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 अशी सातत्याने हाक मारली आणि अखेरीस त्या दिव्य शक्तीनेही परब्रह्मानेही त्याला प्रतिसाद दिला. परब्रह्माला ओम अशी तळमळीने मारलेली हाक ऐकू आली आणि त्याने त्या हाकेला प्रतिसाद ओ असा दिला. कुणीतरी पाठवून हाक मारावी आणि पुढे जाणाऱ्याने त्याच्या पाठवून त्याला हाक मारणाऱ्याची हाक ऐकून ओला ओ अशी असा साधेला प्रतिसाद द्यावा. तसे हे सारे घडले असावे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी त्याचे विलोभनीय वर्णन केले आहे. प्रश्न असा राहतो की ती दिव्य परब्रह्मावस्था जी निर्गुण निराकारक आहे ओम रूपे प्रकट कशी काय होऊ शकते. त्याचे उत्तर असे की परब्रह्म अत्यंतिक पूर्ण आहे. एक तर पूर्णाला आपले पूर्णत्व माहीत असूनही आपले आणि केवळ आपलेच एकत्वाने असणे कंटाळवाणे झाले असावे आणि त्या कारणाने कदाचित त्यालाच वाटले असावे की आपले हे पूर्ण वैभव त्यात काय काय असू शकते ते नीट पाहावे आणि तत्क्षणी ते स्खलित झाले असावे. ज्याप्रमाणे निवांत शांती विचाराने चाळवते त्याप्रमाणे ते निवांत परब्रह्म आपण नेमके कसे आहोत त्या विचाराने चाळवले गेले असावे. त्यातूनच पूर्ण अपूर्ण निर्गुण निराकार सगुण साकार अदृश्य दृश्यमान झाले असावे. यालाच एकाकी न रमे ईश्वरा अशी चाळविलेली पूर्णाची अपूर्ण स्थिती म्हणतात. पुढे जाऊन त्या स्थितीतूनच एकाकी न रमे ईश्वरा असं झाल्यानंतर म्हणून धारण करी नश्वर मानव शरीरा असा विस्तार झाला. नीट ध्यानात घ्या. पूर्ण हे केवळ असणे आहे, ती स्थिती नाही. कोणतीही स्थिती शाश्वत नसते. ती सतत अशी ना तशी लगेच वा दीर्घतेने बदलणारी म्हणून काल सापेक्ष असते. नीट ध्यानात घ्या. पूर्ण हे केवळ असणे आहे, केवळ असणे ही स्थिती नाही. कोणतीही स्थिती शाश्वत नसते आणि अशा अर्थी पूर्ण ही स्थिती नाही ते केवळ असणे आहे आणि कोणतीही स्थिती शाश्वत नसते. ती सतत अशी ना तशी लगेच वा दीर्घ प्रदीर्घतेने बदलणारी म्हणजे कालसापेक्ष असते. पूर्ण अपूर्णात आले ही अपूर्ण मानवाची त्याच्या अपूर्णातूनच प्रकटलेली किती भव्य दिव्य का असना कल्पनाच आहे. म्हणून पूर्ण अपूर्णात आले म्हणजे
ज्याला आपण म्हणतो एकोहम बहुश्याम प्रजाय, तो आपण जे म्हटले आहे एकाकी नरमे ईश्वरा म्हणून धारण करी नश्वर मानव शरीरा, ही जी कल्पना आहे ती दुसरी दिसती कुणाची नसून ती कितीही तर्क विसंगत वाटते तरी सुद्धा मुळामध्ये ध्यानात घ्यायची ही गोष्ट आहे की पूर्ण हे केवळ असणे आहे, ती स्थिती नाही. कोणतीही स्थिती शाश्वत नसते, ती सतत अशी ना तशी लगेच वा दीर्घ प्रदीर्घतेने बदलणारी म्हणजे कालसापेक्ष असते. पूर्ण अपूर्णात आलेही अपूर्ण मानवाची त्याच्या अपूर्णत्वातूनच प्रकटलेली कितीही भव्य दिव्य का असेना कल्पनाच आहे. यामुळेच परमेश्वराबद्दल इति इति म्हणणारे वेद आपली तर्क विसंगती लक्षात घेऊन त्या परमश्रेष्ठ पूर्ण परब्रह्माबद्दल काही सांगितले तरी ते पूर्ण सत्य नसल्याचे मान्य करतात. अंती नेती नेती असे म्हणून स्तब्ध होतात. मात्र सूक्ष्मतेने पाहिले असे लक्षात येईल की ते परब्रह्म प्रकट होत होत जेव्हा त्याच्या सर्वश्रेष्ठ निर्मिती प्रत म्हणजे मानवापर्यंत आले तेव्हाच त्याच्या पूर्णतेबद्दल आणि प्रकट अप्रकटेबाबत काही चिंतन सुरू तरी झाले. म्हणजे जेव्हा निर्गुण निराकार सगुण साकारात आलं आणि ज्या वेळेला त्या सगुण साकारातील सर्वश्रेष्ठ निर्मिती मानव जन्माला आलं तेव्हाच हे पूर्ण अपूर्ण प्रकट अप्रकट परब्रह्म विश्व ह्या सर्व कल्पना तेव्हाच सुरू झाल्या जेव्हा मानव निर्माण झाला. म्हणजे एक निश्चित की निर्गुण निराकारातून सगुण साकारात आलेला मानव हाच तो यासाठी श्रेष्ठ आहे कारण मानव आल्यानंतर या संपूर्ण चर्चेची निर्मिती झाली. त्या मानवाच्याच कल्पनेतून ओम हा प्रणव रूप म्हणून निर्माण झाला. तोच पलीकडे परब्रह्म आणि अलीकडे विश्व किंवा अपरब्रह्म म्हणून उमऱ्यावरचा दिवा अशा अर्थी मानला गेला. हे सर्व जरी असले तरी ते मानवाच्या कल्पनेतूनच साकारलेले तत्वज्ञान आहे याबद्दल आपण निसंशय असावे. म्हणून सारांश मानवच या अत्युच्च परब्रह्म आणि त्याच्या अपरब्रह्म म्हणजे प्रकटण्याबाबत स्थितीबाबत चिंतन करू शकतो. म्हणून निर्गुण निराकारातून सगुण साकार कसे आले, एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणणारे जे कृष्णमूर्ती असोत किंवा ओंकार रूपे प्रणव आला आणि त्यानेच स्वर्ग झाल्यानंतर अंतरिक्ष आणि पृथ्वी त्रिलोक जन्माला आले, ह्या जरी सर्व कल्पना असल्या तरी या सर्व कल्पना केवळ आणि केवळ मानव जन्माला आला म्हणजे उत्क्रांतीच्या अत्युच्च टप्प्यावरचा मानव जन्माला आला त्यानंतरच निर्माण झालेले आहेत. म्हणून मानव जन्माला आल्यानंतरच सप्तलोक सप्त पाताळ सगुण साकार निर्गुण निराकार हे चिंतन सुरू झाले आहे. अशा अर्थाने ते चिंतन यथायोग्य आहे किंवा नाही, त्याच्यात सत्यता किती आहे किंवा नाही हे जरी शास्त्रीय दृष्ट्या सांगता आले नाही तरी सुद्धा मानव आला आणि मानवालाच नेमके मूळ काय ही शोधायची उत्सुकता लागली आणि त्याच्यातूनच अक्षर हा प्रणव आला आणि त्या प्रणवातून पुढे संपूर्ण चिंतन आले तत्वज्ञान आले. अशा अर्थी निर्गुण निराकारातून भले का येईना पण मानवानेच निर्गुण निराकार आणि सगुण साकार यातील सांधा यातील जे काय जोड आहे तो नेमका काय आहे त्याचे चिंतन केले. अशा अर्थी मानव किती अपूर्ण असला तरी मानवाला पूर्णाचा ध्यास लागल्यामुळे या अपूर्ण मानवातूनच पूर्णाबद्दलचे चिंतन सुरू झाले. हाही एक तऱ्हेचा ईश्वरी आशीर्वाद समजून आपण या तत्वज्ञानाकडे पाहिले पाहिजे आणि आपण सुद्धा आत्मज्ञानासाठी तसे उत्सुक असले पाहिजे जसे ज्ञानेश्वर तुकाराम जे कृष्णमूर्ती अष्टावक्र होते तसे आपण उत्सुक असले पाहिजे. म्हणून असं म्हटलं आहे की अंती नेती नेती असे म्हणून आपलं जे विचारातील तर्कदोष असतो कारण परमेश्वर एकीकडे म्हणायचं तो आकलनाच्या बाहेर आहे आणि त्याच वेळेला त्याचं इति असं वर्णन करायचं हा आपला तर्कदोष लक्षात आल्यानंतर वेदांची सुद्धा वाणी मौनावली आणि इति म्हणणारे वेद सुद्धा नेती नेती म्हणून स्तब्ध झाले. 36,000 ओव्यांच्या विस्तारात ज्ञानेश्वर सुद्धा शेवटी तत्सत म्हणून त्या परब्रह्माबद्दल बोलणं त्यांनी थांबवलं आणि त्यांच्याही लक्षात आलं की जे अवर्णनीय आहे त्याचे वर्णन किती केले तरी अवर्णनीय हे नेहमी अवर्णनीयच राहते. म्हणूनच कृष्णमूर्ती सुद्धा म्हणतात अननोन इज अननोन फॉर एव्हर.
हा जो तर्कदोष माणसाच्या लक्षात येतो आणि त्यामुळे पूर्ण हे पूर्ण असल्याने त्याच्याबाबत अपूर्ण मानव काही बोलू शकत नाही. हे जे आपल्या अज्ञान लक्षात येते, हे अज्ञान म्हणजेच खरी आपल्या शुद्ध ज्ञानाची ब्रह्मज्ञानाची पावती आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ज्याला कळते की मला माहित नाही त्यालाच कदाचित सर्व माहित असते आणि जो म्हणतो आय नो त्याला कदाचित काही माहित नसते. ते याच चिंतनातून स्पष्ट होते. म्हणून सारांश मानवाची अत्युच्च परब्रह्म आणि त्याच्या अपरब्रह्म म्हणजे प्रकटण्याबाबत विश्वाच्या स्थितीबाबत चिंतन तरी करू शकतो. याच चिंतनाचे पुढचे रूप म्हणजे त्याने परब्रह्माला ओम अशी हाक मारली आणि त्या परब्रह्माने त्या हाकेला ओ असा प्रतिसाद दिला. हाच ओंकार ध्वनी पुढे विश्वागार झाला. तरीही पाण्याने आपले पाणी पण न सोडता तरंगभेद बुडबुडे लाटा त्यात भासमान व्हावे, तसेच परब्रह्माने आपले पूर्णत्व न टाकता ते अपरब्रह्म रूपे केवळ जीव निसर्ग आणि माणूस यामध्ये भासमानच झाले आहे. याचा विसर पडता कामा नये. म्हणजे निर्गुण निराकार सगुण साकारात येताना मूळ स्थिती न टाकताही पूर्णत्व न सोडताही केवळ पाण्यावरच्या तरंग लाटांप्रमाणे भासमानच म्हणजे अशाश्वत आहे. खरे तर सारे अजातच म्हणजे जन्माला न आलेले असेच आहे. आपण ज्याला विश्व म्हणतो त्याला आपण विश्व म्हणतो, ते जन्मलेले समजतो. परंतु काही जणांचा असा दृढ विश्वास आहे की काही जन्माला आलेलेच नाही आणि जे काही आहे त्याबद्दल जेव्हा मानवी मनामध्ये हलचल निर्माण होते, तरंग विचार निर्माण होतात, तेव्हाच तो त्याला नाव देतो. पण प्रत्यक्षात काही जन्माला आलेले नाही. त्यामुळे काही जन्माला आलेले नसताना मानवी मनात होणारी हालचाल ही सुद्धा जन्माला आली म्हणणे खोट आहे, ती सुद्धा भासमान हालचाल आहे. मग काही जन्माला न आलेले असल्याने त्याबाबत काही विचार येणे हे सुद्धा भासमान म्हणजे खोटच किंवा अजातच आहे. अशा अर्थी जे आहे ते सर्व अजातच म्हणजे खरोखर काही जन्माला आलेलेच नाही, एवढंच सत्य मानणारे काही विद्वान ज्ञानी आहेत. एवंच ओंकार रूपे ध्वनी आणि त्यातून सगुण साकार विश्व असे हे परब्रह्म अपरब्रह्माचे ओंकार रूपी उंबरट्याच्या पलीकडे परब्रह्म आणि अलीकडे अपरब्रह्म किंवा विश्वरूप असते आहे. या ओंकाराच्या तीरावर काठावर किंवा खरे तर ओंकार रूपी उंबरठ्यावर त्याच्या मस्तकावर पाय देऊन एकाग्र चित्ताने साधक बसला आहे. जणू काही परब्रह्म त्याचा देणेकरी आहे. साधक देहभान हरपून परब्रह्माची ओम मंत्रोच्चार उपासना स्वतः ओंकार रूपच होऊन करीत आहे. फलस्वरूप साधकाला पलीकडे अलीकडे परब्रह्म फलस्वरूप साधकाला पलीकडे परब्रह्म अलीकडे अपरब्रह्म रूपे विश्व म्हणून आपणच असल्याचे चिंतने तद्रूपता तो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या न्यायाने आकलन होते आणि त्या अनुसंधानात तो ब्रह्मरूप होऊन ओम तत्सत किंवा दॅट इज ट्रुथ समजून मी त्या निवत अंत झालेला समजून मीचा निवत अंत झालेला असा स्वयमेव ब्रह्मरूप म्हणून उरतो. म्हणून जेव्हा साधक त्याचा मी नष्ट होतो तेव्हा त्याचा मीचा निवत अंत झाला, त्याचा मी गेला, तेव्हाच तो त्याच्या न कळत संपूर्ण जे काही आहे ते होऊन जातो. यालाच म्हणायचं आय एम दॅट. असा तो साधक स्वयमेव ब्रह्मरूपे उरतो, केवळ उरतो, निशब्द निवांत परब्रह्म रूपच होऊन तो राहतो. तर 103 पर्यंत आपण अभंग पाहिले. 107 अभंगापर्यंत ही गाथा संपते. पुढील भाग आहे तो उद्याच्या निरूपणात आणि अर्थात परवाच्या निरूपणात पाहू. हे पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक पूर्ण होईल. एक दिवस विश्रांती होऊन नंतर कबीरनामा सुरू करू. अस्तु.